थँक्यू मास्टर. 61 धावांची गरज आहे. एस टायटन्स संघासाठी आपण पाहतोय. देवदासजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. भगत ब्रदर्स यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज देण्यात आलेलं आहे. इंडियन नेव्ही मध्ये सर्व्हिस आपण पाहतो त्यांची सुरू आहे माझगाव डॉग्स मध्ये. आणि खरं त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत. पाटील सरांनी जय पवार सर पुन्हा एकदा तयार झालेत. आपण पंच ऑफिशियल्स मैदानाकडे रवाना झालेत. 61 धावांची या ठिकाणी गरज असेल एस टायटन्स संघासाठी. आणि खऱ्या अर्थानं अकुबाई अख्तरजी पठाण आणि सुरेशजी जाधव विचार करत असतील कशा प्रकारे रवींद्र गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपणही व्यासपीठावरती यायचंय. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. यश अवेंजर आपण पाहतोय पहिल्या सामन्यापेक्षा दुसऱ्या सामन्यात एक डबल धावसंख्या आपण पाहतोय आत्तावर त्यांची या ठिकाणी पाहतोय. सुरेख असं क्रीडानगरी एक चांगलं मैदान. आणि इथे आपण पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातील 6वा सामना यानंतर असणार रॉयल रायगड आणि वीर साई वेदांत ज्यांनी आतापर्यंत ग्रुपमध्ये 2-2 सामने विजय प्राप्त केला. आणि तिसरा सामना दोघांमध्ये असेल रॉयल रायगड आणि वीर साई वेदांत. यामध्ये जो संघ जिंकेल खऱ्या अर्थाने तो या ग्रुपमध्ये सध्या तरी टॉपवरती दिसेल. चला मॅचला आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात करूया. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. स्ट्राईकला तो फलंदाज गणेश आणि त्याच्यासोबत शोएब पठाण आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्क वरती संतोष दादा मसने एक सिनियर प्लेयर पाहतोय ज्यांनी अनेक वर्ष आणि त्यांना पाहून काही खेळाडू आपण पाहतो तयार झाले शेलू गावामध्ये. संतोष दादा गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं पंचांच्या उजव्या साईडने राईट हँड राऊंड विकेट मारा. समोर असेल गणेश शेलू गावातील एक चांगला फलंदाज. पहिला चेंडू लो फुलटॉस चेंडू पाहिला गेला. फाईन रिझल्ट मध्ये चेंडू फिरवलाय. शतरक्षक चेंडूचा जरूर पाठलाग करणार पण या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. एक चांगली सुरुवात इथे आला. एक धमाकेदार सुरुवातीचा हा चौकार होऊन दे डीजे. कालचा एक ग्रुप पाहिला गेला अजूनही क्लिअर झाला नाहीये. आणि ते पण शेवटच्या 4 त्यांचे 2 सामने जे आहेत त्या ग्रुप मधील त्यावरती सर्व निर्भय असणार. इथे हात खोलण्याचा मौका गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू ढकललाय. थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक चेंडू पोहोचलाय जरूर. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी या दरम्यान पाहतोय मितेश शिंगटे आपण पाहतो त्या ठिकाणी होता. आणि चांगलं शतरक्षण चांगलं गोलंदाजी आहे. आमचे सहकारी जे आम्ही एकत्र कंपनीत जॉब करतो अरुणजी शिंगटे यांचे सुपुत्र आहेत ते मितेश त्या ठिकाणी होते. चांगला गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी संतोष दादा. इथे त्यानंतर पाहिलं निर्धाव चेंडू कोणत्या प्रकारची हालचाल होत नाही कारण इथे पाहिलेलं मोमेंट होणं गरजेचं होते. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं 13 चेंडू गणेशच्या वाटत चालते पण ते धावसंख्या गणेशला ती बनवता आली नव्हती. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा खेळणार का इथे आगेकूच होणार संतोषच्या विरोधात. इथे उडवलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षक नाही आहे. या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. आणखीन एक येतोय दमदार चौकार. 4 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 61 धावांची गरज असताना ही चांगली सुरुवात. रॉयल रायगडचे संघमालक ज्ञानेश्वर मसने अर्थात नाना या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत.
संतोष दादा पुन्हा एकदा या पंचाच्या उजव्या साईडने इथे उर्पी चेंडू होता, बॅटशी जरूर घेतले गेले, लॉंग स्टॉप रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक आपण पाहतो चेंडूचा पाठलाग करणार, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि ह्या षटकातील आपण पाहतोय तिसरा चौकार आहे. 5 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतोय, 61 धावांचा पाठलाग करणारे प्रत्येक षटकामध्ये 12+ धावा बनवायच्या आहेत, पण इथे आपण पहिल्या 12.20 ची सरासरी राखायची आहे. ती राखत असताना आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा आलेत. पॉवर प्लेचे पहिलं षटक हे शेवटचा चेंडू असेल, संतोष यांचा सामना करेल तो गणेश. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. इथे पुन्हा एकदा कट केल्या भारतात चेंडूला बॅटची कडा घेतले गेले, पुन्हा एकदा थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅक टू बॅक गणेशच्या बॅट मधून येतो तिसरा चौकार आणि या इनिंग मध्ये गणेशच्या बॅट मधून चौकार, चौथा चौकार. ₹500 पारितोषिक लागू झालंय. अशी सुरुवात करावी असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच पद्धतीने पाहिलं गेलं. अक्कूबाई खुश तो पूर्ण टीम खुश, कारण इथे 18 धावा 61 धावांचा पाठलाग करताना आलेत. एक चांगली सुरुवात आतापर्यंत पाहिली गेली. जिथे 12.20 ची सरासरी राखायची होती तिथे आपण पाहिलं गेलं का एक 18 ची सरासरी या ठिकाणी राखण्यात आलेली आहे. रिक्वायर रन रेट ज्या पद्धतीने आपण धावा 12+ कराल तर रिक्वायर रन रेट तुमचा आपोआप तो खालवर तत्वावरती जाणार आहे. मितेश शिंगटे आपण पाहतोय, प्रेमाने मितेश दरबार म्हणून याला प्रसिद्ध आहे शेलू मध्ये, आणि तो पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असणार. इथे चांगला थोडासा शॉट होता, चेंडू दूरवर फेकलेला चेंडू होता. एसटी रक्षक कुमार पाटील तर एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाही, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. चांगली सुरुवात या सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय. आमचे मॅडी सर आणि प्रिय सर आपण पाहतोय थोडस जेवणाचा आस्वाद घेत असताना. नाहीदा टॅप केला, बाहेर होता चेंडू, हात खोलण्याचा मौका दिला. तेजस गायकवाड चेंडूचा पाठलाग करणार, चेंडू पडल्यानंतर चेंडूने वलन घेतलं. सेकंड बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. इथे येणार पुन्हा एकदा बॅट्समन फलंदाज शोएबच्या बॅट मधून चौकार. शोएब पठाण स्वतःच्या संघामधून खेळतोय. अक्कू अर्थात अख्तर पठाण यांचे सुपुत्र आहेत आणि इथे संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक खेळीसाठी खूप महत्वाचं आहे. पहिला सामना गमवावा लागले दोन्ही संघाला. इथे जो विजय संपादन करेल तो रेस मध्ये राहू शकतो, कारण दोन्ही संघाचा आपण पाहतोय दुसरा सामना आहे. अजूनही 2 सामने बाकी आहेत, पण इथे विजय संपादन करून ग्रुप मध्ये थांबायचं आहे, त्यामुळे विजय खूप महत्वाचा आहे. इथे पुन्हा एकदा हात खोलण्याचा मौका, पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट मध्ये अफलातून वीरेंद्र सेवक स्टाईलने पटकवलेला चेंडू जाऊन पोहोचलाय आउट ऑफ पार्क. बिग हिट, षटकार. षटकार आलाय. डीजे होऊन जाऊन दे आता. बघा अख्तरजी पठाण यांच्याकडून पारितोषिक दोन्हीने 50+ धावा बनवायचे आहेत, तर दोघांसाठी ₹2000 असतील. 50+ धावा ओपनिंग पार्टनरशिप व्हायला पाहिजे. अक्कूबाई यांच्याकडून 2000चं पारितोषिक असेल. चांगली सुरुवात आपण पाहतोय. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती गणेशने त्याच प्रकारे आपण पाहतोय शोएब इथे हात खोला आपण पाहतोय. मितेशचा पुढचा चेंडू.
इथे पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून दरम्यान झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करणार तिथे आउटफील्ड आहे फास्ट. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. बत्तीस धावा झाल्यात. अजूनही 29 धावांची गरज आहे. पहिल्या 10 चेंडूमध्ये अर्ध लक्ष पार झालं मित्रांनो. उर्वरित अजून चेंडू शिल्लक आहेत 20. इथे चांगला चेंडू बॅक टू बॉलर चेंडू पाहतो. कमबॅक केलं जातं. टप्पा भेटणं गरजेचं कारण आपण आत्तावर पाहिलं गेलं मितेशने तो टप्पा फेकला मिडल. आपण 8 mm जे बोलतो 8 मीटरच्या दायऱ्यामध्ये तो चेंडू फेकला जातो. जिथे आपण पाहतो स्पॉट फुल लेंथ मानला जातो, गुड लेंथ मानला जातो, त्यानंतर शॉर्ट, त्यानंतर फुल लेंथ असे चेंडू आपण मोजले जातात. आणि त्या दरम्यान शॉर्ट आणि मिड लेंथच्या दरम्यान आपण पाहतो चेंडू फेकला जातोय. तिथून चेंडू लो राहतो. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतोय. इथे समोर दिला. लेन थोडी बदलली. टप्पा थोडा पुढे घेतला गेला आणि त्या चेंडूवरती पाहतोय आपण या फलंदाजाने लगावला हाय यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. षटकार. थँक्यू. शोएब साठी या ठिकाणी पारितोषिक येतात. नबी उर्फ सोनू यांच्याकडून षटकाराटीसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या षटकात पहिल्या गेल्या धावसंख्या बनवण्यात गेल्या त्या 20. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. तो उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 2 षटकामध्ये आपण पाहिलं गेलं 19च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी बनवली. तर पहिल्या षटकात 18 होत्या. त्यानंतर आपण पाहिलं गेलं 20. योगेश दादा या मॅचचा आनंद घेतो. त्यांचा ग्रुपही क्लिअर झाला नाहीये. एक शिवाज्ञा 11 आणि अर्विशा इलेक्ट्रिकल्स या त्या मॅच आहेत त्याच्यावरती सर्व निर्भर राहिलंय. तिथे कोणता संघ 2 मॅच जिंकेल त्यावरती आपण पाहतो. आतापर्यंत बाकीचा ग्रुपमध्ये 2-2 मॅच आहेत. कुमार पाटील मी मागच्या सामन्यात ते सांगितलं कुमार पाटील गोलंदाजीवरती का आला नाहीये. पण इथे स्वतःसाठी आपण पाहतोय संघासाठी तर शिवसाई संघाकडून आपण पाहतोय आयोजकांकडून कुमार पाटील साठी 6 विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. पण या ठिकाणी पाहतोय पंचांकडून नो चेंडूचा इशारा आणि फिल्डिंग रेस्ट्रिक्शन पाहिलं गेलं. स्क्वेअर रिझर्व मध्ये 3 शतरक्षक होते. स्क्वेअर रिझर्व मध्ये 3 शतरक्षक आपण पाहिले गेले आणि पंचांनी हेरलं आणि तो नो चेंडू पंचांनी घोषित केला. चला चेंडू त्या तिकडे लगेच. नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल. पण माझे जे प्रेक्षक आणि आपले गावकरी आहेत त्या ठिकाणी मित्र परिवार आहे कृपया करून बघा चेंडू तिकडे असेल तर द्या लगेच. पहिला चेंडू जरी चौकार आला असेल पण दंडात्मक कारवाई आपण पाहतो कुमार पाटीलसाठी भोगावी लागली. शतरक्षक त्या ठिकाणी पाहिले गेलं. एका क्षेत्रामध्ये 3 शतरक्षक स्क्वेअर रिझन मध्ये पंचांच्या उजव्या साईडला 3 शतरक्षक नाही पाहिजेत आणि हे पाहिलं गेलं स्क्वेअर रिझनला आणि तिथे आपण पाहतोय चॉईस ऑफ नाही. आपण पहिलेच सांगितलंय इथे चेंडू दिला जाईल आणि आमचे आयोजक कमिटी मेंबर यांच्याकडून आपण पाहिलं गेलं सांगण्यात आलं. मॅच बॉल मैदानामध्ये येतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचली, हे 5 धावा जोडल्या जातील, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फुलेंचा चेंडू इथे स्टेप आउट करून घेतला गणेशनी. चेंडू ढकल लागला लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये, गॅप भेटली आणि गॅप मधून चेंडू आखलेचा बुद्धीचा वापर केला गणेशने आणि तिथे ढकलला चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4, फ्री वरती आला चौकार. धावांची गरज आहे. 17 चेंडू आहेत, 14 धावांची गरज आहे. फुल लेंथचा चेंडू फ्लाइट होता, फ्लाइट स्वीकारला गेलं. गणेश हा फलंदाज त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न बघा, थ्रोही त्या ठिकाणी कमतरता दाखवला. चेंडू घर शोधताना दिसला. या दरम्यान चित्ते चपलाईने हरण्याच्या गतीने 2 धावा आपण पाहतो त्या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 49. आणि या दरम्यान पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडू उडवलाय लॉंग ऑफ झोन मध्ये. अफलातून कामगिरी गणेशची, त्याच्या बॅट मधून येतो हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलाय तो 55 या आकड्यावरती. अक्कूबाई यांच्याकडून पारितोषिक होतं या दोन्ही जोडींनी 50+ धावा आणि सामना जिंकावा आणि जरूर त्याआधी 2000चं पारितोषिक होतं आणि खऱ्या अर्थाने 50+ धावा झाल्यात या जोडगोळीकडून. इथं टॅप केल्या चेंडूला कव्हर पॉइंट रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव्या दरम्यान घेतली जाईल आणि एका धावेने स्कोर कार्ड 56. अजूनही 5 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू अर्थात 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावेची गरज. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. कुमार ज्या पद्धतीने पहिल्या क्षेत्ररक्षक 7 लाभणं गरजेचं. पहिला चेंडू जर विचार केला तिथे गोलंदाजी चुकी नव्हती पण लक्ष देणं गरजेचं होतं. तिथे 3 क्षेत्ररक्षक स्क्वेअर मध्ये सापडले आणि त्यामुळे जो 9 चेंडू सापडला. त्यानंतर प्रत्येक चेंडू हात खोलण्याचा मोका दिला पण उर्वरित जे चेंडू टाकलेत कुमार 3 सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी होती. तर तो चेंडू सोडला असता तर आपल्याला वाटतं कुठे धावसंख्या थांबली असती. पण इथे धावसंख्या 56, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद डीजे. गणेश मुकण्या गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि त्याचंही स्वागत या स्पर्धे विजयी षटकाराने केलंय. आणि नॉट आउट पारी आपण पाहिली गेली गणेश आणि शोएब कडून आणि खऱ्या अर्थाने अख्तरजी पठाण यांच्याकडून 2000चं पारितोषिक या दोन्ही खेळाडूंसाठी असतील. तर मनापासून धन्यवाद. विजय संपादन केलाय आणि जरूर आपण मायक्रोफोन वरती आपण जरूर आमंत्रित करूया. या ठिकाणी मॅडी सर आपण पाहतो मायक्रोफोन वरती येतील आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण पाहतो देण्यासाठी या ठिकाणी जरूर पाहुण्यांना बोलवणार. तत्पूर्वी आमचे नितेश तरे आम्हाला सांगतील 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी.